नमस्कार, मी शिवाजी मामोनकर. मोताळा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण कदम आपल्यासोबत आहे आणि पक्षाने त्यांच्याकडे आता एक नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते सिंदखेड गावाची या ठिकाणी सेवा करत आहे. त्या गावाचे सरपंच, उत्कृष्ट सरपंच म्हणून त्यांची संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी ओळख आहे. अनेक पुरस्कार त्यांनी ग्रामपंचायतीला या ठिकाणी मिळवून दिले. आता त्यांच्याकडे एक वेगळी जबाबदारी पक्षाकडनं देण्यात आली आहे. नेमकं काय भावना आहे त्यांच्या आपण या ठिकाणी जाणून घेणार. काय सांगाल मला नेमकं? नमस्कार. एकतर पक्षाने एका सामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला ही दिलेली संधी आहे. ह्या संधीचं सोनं कसं करता येईल या निमित्ताने मी इथून पुढे माझी एक आखणी केलेली आहे. माझे मागील जे तालुका अध्यक्ष होते गजाननभाऊ मामलकर यांनी 4 वर्षात जे काही काम उभं केलंय त्या कामावरती अजून आपला कळस कसा चढवता येईल या दृष्टीने मी माझा प्रयत्न चालू ठेवेल. त्यांनी केलेलं कामं, त्यांनी बांधलेली संघटना ही अजून कशी वाढवता येईल या दृष्टीने इथून पुढे प्रयत्न करेल. काय सांगाल मला? सध्या आपल्या विधानसभा मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे, काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू आहे. ही कशी रोखणार आहे तुम्ही? आउटगोईंग झाले असेल त्याला अनेक कारणं आहेत. काही तुम्ही बघितलं असेल, कोणाचं वैयक्तिक कारण आहे, कोणाचं काय असेल, कोणाला काही दुखणं असेल, काय असेल त्यावर मी खूप काही बोलणार नाही. पण इथून पुढे आमच्या पक्षाची गळती होणार नाही यासाठी मात्र आम्ही नक्की प्रयत्न करू. आम्ही झालेल्या मीटिंगमध्ये पण हेच सांगितलं, आपलं काही वादविवाद असतील तर आपण आपल्या घरात बसून ते मिटवूया आणि पक्ष सोडण्याआधी मात्र नक्कीच पुन्हा अशी मिटिंग घ्यावी आणि काही कारणं देऊनच पक्षातून बाहेर पडावं अशी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे. आपण बघत असाल तर फक्त तालुक्यात नाही, विनाकारण तालुक्याचं नाव खराब करणं, दादांना टार्गेट करून की ह्या तालुक्यातच दादांचं घरच्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ही आउटगोईंग सुरू आहे, असं नाही आहे. अख्ख्या भारतात हे सुरू आहे. तुम्ही बघत असाल तर प्रत्येक भारतात आणि महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात सुरू आहे. मग त्याला अनेक कारणं तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. आज जनता सुजाण आहे, जनता सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही. बघत असाल तर त्या दृष्टीने सगळीकडे हे सुरू आहेत. एक विनाकारण एका तालुक्यातच फक्त आपला तालुक्याचा केंद्रबिंदू झालेला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. नाही, एकीकडे आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गळती पाहायला मिळते सध्या तरी. मी तेच सांगतो ना, हे फक्त तुम्हाला दिसतंय, हे तुम्ही प्रत्येक तालुक्यात बघा ना, प्रत्येक जिल्ह्यात बघा. ज्या ज्या ठिकाणी प्रबल्य आहे, ज्या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपाचं प्रबल्य आहे, ज्या ठिकाणी तिथे स्थानिक आमदार आहे, अनेक लोकांना वाटतं की आमची कामं होत नाही, कार्यकर्त्यांना वाटतं कामं होत नाही, त्या कुठल्या तरी प्रेशर खाली आमचे काही नेते मंडळी तिकडे गेले असेल तर हा वेगळा विषय आहे. त्याला आपण फक्त दादांचं नाव सांगून त्या फुटीत काही त्याला जोडण्याची गरज नाही. अनेक लोक पक्षात होते, पक्षाने बरंच काही त्यांना दिलंय, मात्र आता ते दुसऱ्या पक्षात गेले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टीका करतायत. कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे? आज दादावरती टीका करणार काहीच नाही. आम्ही दादावरती टीका करणार की आम्ही आम्ही म्हणजे काँग्रेस ही कोणीही मोठं नाहीये. अगदी कोणी केलं असेल तर त्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलण्याची काही गरज नाही. ते वरिष्ठ बघत राहतील. माझं काम एकच आहे की माझी इथून पुढे संघटना कशी वाढवता येईल, संघटनेत मोठे मोठे जे आज आपण हे दिसतोय होल दिसत आहे, ते होल कसे भरता येईल आणि प्रत्येक गावात संघटना एका शाखा प्रमुख या नात्याने कशी पोहोचता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असो. आमच्या काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे, जी विचारसरणी आहे, ही शिवशाहू फुले आंबेडकर याला धरून ही विचारसरणी आम्हाला वारकरी संप्रदाय आणि आमच्या संत मंडळी यांनी दिलेल्या ज्या परंपरेच्या संस्कृतीच्या व्याख्या आहेत ह्या आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. आता समोर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, नगरपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे. तुम्ही कसं काम करणार आता यापुढे? सुरुवात हीच आहे की संघटनेत आज मोठी घडामोड झालेली दिसून येते. अनेक मंडळी चांगली मातब्बर मंडळी पक्षातून बाहेर गेलेली दिसून येते. पण मला वाटतं की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचा मतदार हा त्याच ठिकाणी आहे. आपल्याला बघत असेल की आज ज्येष्ठांना जे मतदान झालेलं आहे हे कुठेतरी एक महाविकास आघाडीचं मतदान आहे. म्हणून काही कार्यकर्ता कुठे गेला असं म्हणजे मतदार हा कुठे गेलेला नाही आहे. अगदी नेते मंडळी कुठे गेले असेल तरी त्याचं काही म्हणू शकत नाही, कारण मात्र कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी नक्की आहे. काय सांगाल मला आता? या ठिकाणी तुम्ही सुद्धा एका मतदारसंघातून इच्छुक आहे निवडणुकीसाठी. नाही, इच्छुक असणं हा प्रत्येक राजकारणी कोणीही बी जर राजकारणात येत असेल तर एक त्याची मनीषा घेऊन येत असतो. त्याला कुठल्यातरी जनतेची सेवा करायची असते. जनतेची सेवा करत असताना पद जर हातात असेल तर जनतेची सेवा सहज करता येते. अगदी तुम्ही राजकीय पद न घेता जनतेची सेवा करणं आजच्या काळात इतकं सहज शक्य नाहीये. तर एक कुठलंतरी पद जर मिळालं, घटनेने दिलेलं पद जर मिळालं तर जास्त जनतेची कामं जास्त जोरात करता येतात. तर त्या साहजिक आहे. माझ्यासारखे अनेक लोक इच्छुक असू शकतात. ते वरिष्ठ निर्णय घेतील. सर्वांच्या त्यात मुलाखती होतील. कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं हे वरिष्ठ निर्णय घेतील. पण मी ह्याच्यातला नाहीये की मला नाही दिलं तर मी काही वेगळं काही करेल. आम्ही अगदी काय बोलून बरेच बघितले, बोलून मंडळी गेलेली आहेत. त्यामुळे मी काही बोलणार नाही. पक्षासाठी काम करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. संघटनेत किती मोठे बदल झालेले आहेत, हे संघटना कशी वाढवता येईल हेच आमचं पुढचं टार्गेट आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गटबाजी पाहायला मिळते. ती कशी रोखणार आहे तुम्ही आता? आज जेव्हा मी तसं बघितलं तर संघटनेत मी आधी काही खूप काम केलेलं नाही.
पण आज जेव्हा आम्ही संघटनेत काम करतो, मी आज जेव्हा गावोगावी बाहेर फिरतोय, तर लोकांच्या कुठलेच हेवेदावे आता उरलेले नाहीये. गट तट हे संपलेले आहेत, असं मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो. छोटे मोठे गट होते आधी, नाही होते नाही असे, पण कुठेतरी पक्षाच्या आज जी गरज आहे, हे सर्व नेते मंडळींनी ओळखलंय की आज आपण सर्व एकत्र आलो तरच पक्ष पुढे जाणार आहे. तरच आपण महायुतीला आपण कुठेतरी टक्कर देणार आहोत. तर महाविकास आघाडीसोबत कसे राहता येईल आणि कसे पक्षाला मोठी बांधणी करून आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि बक्षीस येणाऱ्या ग्रामपंचायती ह्या ताब्यात घेता येईल, यासाठी आमची सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत. कुठले गटतट आता इथून पुढे दिसत नाही मला. नक्कीच पाहिलं की या ठिकाणी आपल्यासोबत नवनियुक्त काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण कदम होते. त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे गटतट या ठिकाणी राहणार नाही आणि काँग्रेसची जी संघटनात्मक बांधणी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे.